चांगलं बनणंही किती आणि प्रामाणिक वागणंही आपल्यालाच मूर्ख ठरवलं जातं। तर चला आपण ना वेळ न घालवता आपण त्या काही किस्से मी तुमच्यासोबत शेअर करते। मी ना एकदा बँकेमध्ये गेले आणि बँकेमध्ये गेल्यानंतर मला ना लाईनला उभं राहावं लागलं आणि प्रत्येक वेळी बँकेमध्ये लाईन असतेच, परंतु पाठीमागून जे व्यक्ती येत होते ना ते पुढे जाऊन त्यांचा फॉर्म फिल करत होते, त्यांचं कार्य करून घेत होते। मलाही वाटायचं त्यांच्यापाशी एखादं लहान बाळ आहे तर त्यांनी पुढे जावं आणि त्यांचं कार्य करून घ्यावं, परंतु मी अर्धा पाऊण तास त्याच लाईन मध्ये थांबले। लाईन काय पुढे जाईना आणि असेच मधून येणारे व्यक्ती पुढे पुढे सरसावत चालले, परंतु जे आजूबाजूचे व्यक्ती होते ना ते ना माझ्याकडे बघून हसायला लागले। हसल्यानंतर माझ्या मनामध्ये एक डाऊट निर्माण झाला, अरे मी तर इथं प्रामाणिकपणाने लाईनीमध्ये उभारून रूलचं पालन करते, ते नियमांचं मी पालन करते आणि आजूबाजूचे व्यक्ती माझ्यावरती हसतायत, आपण नियम पाळायला हवेत असं माझ्या मनामध्ये आलं। तसंच ना ह्या समाजामध्येची अशी विचारसरणी आहे की म्हणजे ज्यावेळेस पण कुटुंबामध्ये कुठं गप्पा मारायला बसले किंवा कोण जर गप्पा मारत असेल, कुटुंबामध्ये असेल, बाहेर समाजात असेल, कुठलीही काही चर्चा चालू असेल, तर मला ना म्हणजे मी ना माझा स्वभाव असा की मला ना प्रत्येक वेळी म्हणजे काही ना काही तिथे समोर ना लगेच मला दिसून येतं की तिथे खोटारडेपणा चालू आहे, तिथे एका व्यक्तीविषयी दुसऱ्या व्यक्तीला असत्य बोललं जातं किंवा चुकीचे शब्द वापरले जातात आणि पाठीमागे वेगळं वापरलं जातं। म्हणजेच काय, समोर आपलं जीवन हे डुप्लिकेट दाखवलं जातं आणि पाठीमागे हे वेगळंच जीवन असतं। ही रिअलिटी माझ्या समोर जसं जशी यायला लागली तसं त्यातून त्या गोष्टीपासून मी दूर राहायला लागले की जी चर्चा असते, जी समोर सगळी डुप्लिकेट जीवन चालू आहे त्या डुप्लिकेट बघा। मी तुम्हाला आज एक म्हणते, मी जर स्वतःलाच म्हणायला लागली की मी खूप सुंदर दिसायले, मी खूप सुंदर दिसायले, पण मला माहिती ना मी खूप साधी व्यक्ती आहे, मी काही छान दिसत नाहीये, मी स्वतःचीच प्रशंसा कशामुळे करून घेऊ की जेणेकरून मी सुंदर दिसते, हे काय झालं तर डुप्लिकेट जीवन झालं। एखाद्या व्यक्तीची जरी आपण कौतुक करायला चाललो तरी आत्ताच्या स्थितीमध्ये समोर तर चांगलं बोलायचं आणि पाठीमागे वेगळे शब्द बोलायचे, हीच रियालिटी मला समोर यायला लागली। कारण ज्यावेळेस पण व्यक्तीची वागणूक समोर येते, ज्यावेळेस प्रामाणिकपणा आपल्याला समोर येतो की हे सर्व डुप्लिकेट चालू आहे आणि ह्या डुप्लिकेट जगामध्ये आपण मिक्स व्हायचं का? कारण तिथे ना माझं आणि माझ्या स्वभावाशी मानसिकतेशी मला ते काही म्हणजे निगडीत गोष्टी नाहीत, म्हणून मी तिथून दूर व्हायला लागले आणि त्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागली। कारण तो व्यक्ती आपल्यात मिक्स होत नाहीये, तो किती माणूस हे आहे, माणसामध्ये बसत उठत नाहीये, तो चांगला व्यक्ती म्हणजे त्याच्या घमेंडीमध्ये असतो, हेही टोमणे ऐकायला लागले तरी चालतील, परंतु अशा डुप्लिकेट वातावरणामध्ये किंवा डुप्लिकेट जिथे आपल्याला गोष्टी दिसत आहेत तिथून मी दूर व्हायला लागले आणि स्वतःचं मानसिक संरक्षण राखण्यासाठी किंवा माझी मानसिकताच अशी आहे की जिथे मला खोटं असतं किंवा जिथे असत्य गोष्टी दिसतात तिथून मी स्वतः थोडंसं अंतर ठेवून वागायला लागले। मला अशा काही व्यक्तीही बोलून गेले की तू एवढी प्रामाणिकपणा किंवा चांगलं वागूनही तुला शेवटी काय मिळतं, असाही प्रश्न माझ्यावरती फिरून यायचा किंवा मनामध्येही येतं की आपण ज्यावेळेस पण आपण काही चांगलं करतो किंवा प्रामाणिकपणाने वागतो त्याच व्यक्तीला त्रास होतो, हे मात्र नक्की। परंतु मी ते प्रामाणिकपणा सोडायचा का? किंवा ह्या समाजामध्ये अशी काही रियालिटी आहे ना की दोन्ही बाजूनी ढोल वाजवला जातो की आपल्याला ना चांगलं वागलं तरीही इकडून म्हटलं जातं की हे व्यक्ती असं वागतोय आणि चुकीचं वागलं तरीही इकडून वाजवलं जातं। कारण ह्या समाजामध्ये अशीच मानसिकता आहे, चांगलं वागू अगर वाईट वागू, परंतु आपली चॉईस आहे की आपण कसं वागायचं किंवा आपण कुठे बसायचं, कुठे उठायचं, आपण काय केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये रूल पाळले पाहिजे, मला जे काही हवंय ते माझ्या स्वतःच्या नियमांनीच मी केलं पाहिजे। गाडीवरती टू व्हीलर वरती जात असताना ना एकदा ना एका चौकामध्ये ना एक माणूस ना क्रॉस मध्ये गेला, खूप म्हणजे त्याचा शांत स्वभाव असल्यामुळे ते काहीच व्यक्त झाले नाही। तो समोरचा व्यक्ती बडबड असे एवढी चालू केली, मी म्हंटल त्यांना तुम्ही खूप शांतपणे ऐकून घेतलं, परंतु त्याची चूक होती, तुम्ही उत्तर द्यायला हवं होतं, पण ते म्हटले जाऊ दे। अशा व्यक्तींना ना त्याची मानसिकता किंवा त्याचा राग त्यांना ते व्यक्ती करून गेला आणि त्याची मानसिकता आपल्या समोर आली असंही ते बोलले। परंतु असंही काही वेळा पाहिले की आपण ज्यावेळेस पण चांगलं वागतो किंवा आपण रूलचं पालन करतो आणि आपण ट्रॅफिक मध्येही असताना आपण नियमांचं ज्यावेळेस पालन करत असतो, चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस त्रास मात्र हा नक्कीच होतो।
परंतु म्हणून आपण चांगलं वागणं सोडायचं का, किंवा चांगलं वागण्याने शिक्षा मिळते म्हणून आपण चांगली वागणूक सोडून द्यायची का, हाही प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. थोडा जरी त्रास झाला तरी आपण आपली सत्यता किंवा प्रामाणिकपणा कधीही सोडू नये, हीच माझी एक स्वतःबद्दलचे विचार आहे. कितीही त्रास होऊ देत, आपल्या आजूबाजूच्या समाजाची पण हीच रियालिटी आहे. दोन्ही बाजूंनी ढोल वाजवला जातो, अशी ही समाजाची रियालिटी आहे. म्हणून आपल्याला जे वाटतं, आपल्याला आपल्या मनाला जे शांतता देतं, मला जिथे माझ्या मानसिकतेला किंवा माझ्या पर्सनॅलिटीला जिथं मला योग्य गोष्टी वाटतात त्या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून अनेक वेळा म्हटलं जातं की चांगल्या व्यक्तीला किंवा प्रामाणिक व्यक्तीच्याच पाठीमागे काही गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. ते हेच माझ्या किस्स्यातून मी तुमच्यासोबत शेअर केलं. कारण चांगल्या व्यक्तींना हा त्रास होतो आणि जे गोष्टी मला पटतायत त्याच गोष्टी मी करू शकते, हे मात्र मनाला सांगून देणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आपण प्रामाणिकपणाही सोडू नये, किंवा तुम्ही अशा माझ्यासारख्या मानसिकतेमध्ये असाल किंवा माझ्यासारख्या अशा भावनेमध्ये तुम्ही असाल की जे सर्व बाजूनी अशीच व्यक्ती असतील की जेणेकरून आपण चांगलं वागलं किंवा आपल्या जीवनामध्ये आपण जरी चांगलं पालन नियमांचं केलं तरी आपल्याला त्रास होत असेल, तरीही आपण मात्र आपली वागणूक किंवा आपला प्रामाणिकपणा सोडता कामा नये. बघा, तुम्हाला ह्या व्हिडिओच्या विषयी आणि माझे हे जे किस्से आहेत, माझा हा जो अनुभव आहे, तो तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका.